आहे ना आणि वर तुम्हीच म्हणतात अरे अहो देवा बाप्पा थांबा. हवन पेटल्याला दिसतोय. हे देऊन येतो मध्ये. हे थांब. काय चाललं आहे त्याचं आत? काय चाललं आहे? अहो त्या बाळ्याचा काटाच केला आहे काळ भैरीनं. आता काय सुटत नाही तो बाळ्या. अरे त्याचं कोणी काय बी बिघडू शकत नाही. सर्वांनी पुरण उरल त्यो. हा अहो असं बोलू नका देवा बाप्पा. आता पुढं बघा काय काय होत आहे. तर अख्खं रान पिटूल आहे काळ भैरीनं बाळ्याच्या विरोधात. आगीशी खेळता हाय तुम्ही. जळून खाक होशीला. म्हणजे आग आहे होय तो बाळ्या? आग नव, अरे चालता फिरता सूर्य हाय त्यो सूर्य. दमदे बसलो असतो की. माझा उपास आहे. आता कसला उपास? तुम्ही जेवाय घ्या की. घ्या. आय हे काय आता मधीच? माझं माझ्या पाशी. आजी जेवतच नाही. ते माझ्या घशाखाली घास कसा उतरल? बा तू 2 घास खाऊन घे बर. न ग मला. असं भरल्या ताटाला डावलून आहे. होय नव. मग तू जेवाय घे की. आता नाही. राहिलं मग. हो या कसं जेवू? मामा तुम्ही बसा. मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही नका उठू ताटावर. आय तू आता तरी गप्प बस की जरा. म्या काय केलं हाय? तुमच्या समद्यामुळे म्या कसं वागायचं ते मला कळना झालं. तू जेवून घे. आणि एक बाळाशी बोलणं का टाकलेस? मला नाही बोलायचं त्याच्या. अगं आम्ही समधी कसं बी वागलं तरी त्याला चालतंय. पण तू हे जे वागतेस ते त्याला जमाना झाले बघ. असू दे. हे हिंडतंय नुसतं बाहेर. मग काय करू म्या? बोल त्याच्याशी. तू गप गुमान जेवून घे बरा. उगा डोसं खाऊ नका. मला ठाव तू माझ्याशी असंच बोलणार. मला बी जाईना झाले जेवणात. पण काही लोक काय म्हणतात माहितीये का? त्या काळ भैरीनच काहीतरी केलं. हे तर त्या सत्य समोर यायला पाहिजे बघ. आणि जर काळ भैरीने काहीतरी केलं असेल तर हा काळ भैरी भविष्यात आपल्या उपयोगाचा आहे. झोपेतले झोपेत रडत आहे काय? पंच उठा. पंच पंच रडते काय झोपेतले झोपेत? यो यो अयो मी जिवंत आहे. महादेवा महालिंगराया. अयो यो हाय बाबा हाय हाय. तुम्ही जिवंत. माझ्या लग्नाची बुंदी खाल्ल्या बिगर मरणार नाही तुम्ही.
अयो मी मरणाच्या दारातून परत आलो आणि तुला थट्टा काय सुचेल रे त्या? आव सपान बघितलं तुम्ही सपान? हो का? अयो खूप भयंकर स्वप्न पडलं रे त्या. हा काय बघितलं? अयो मी मेलो, मला सरणावर ठेवलं. का सांगता काय? पुढं? आणि सगळी पंचक्रोशी, सगळा गाव, लहान थोर मोठे, अयो सगळे रडतात, म्हणतात जाऊ नका पंच, जाऊ नका पंच म्हणून. आणि मग म्या नाही दिसलं का? तू तू नाही दिसला रे त्या. अरे काय पंच, तुम्ही पार सारणावर झोपले आणि तुम्हाला म्या दिसलो नाही? तो खरंच दिसला नाही. पण तास तास तर काय बोलला असतस? म्या होय भेटायला पाहिजे. अयो नाही गे तू ना, तोंड काळा कर तुझा. अयो मी सरणावर झोपलो आणि भेटलो पाहिजे. अयो अहो नाही तसं नाही, म्हणजे काय आरडाओरडा चालला आहे? अयो अहो काही नाही, पंच रडत होते झोपेतल्या झोपेत. म्या उठवलं त्यांना. तुला बघतो नंतर. तात्या तुझे काय काम होते? काहीच नाही, असं झालं होतं. बरं, त्या बाळूच्या घरची काय परिस्थिती? काय सांगा अक्का, त्या बाळू बरोबर कोणी बोलत बी नाही. काय सांगतोस? मग अहो घरातल्यांनी पार वाळीत टाकलं त्याला. आणि ती गंगी काय म्हणते? ती काय, ती गेली तिच्या सासरी. सासू तर काय म्हणतो ती माहितीये का? या घरचं पाणी बी पिणार नाही आता. हो पण त्या हे सगळं झालं कसं तेच कळत नाही बघ. अयो तो बाळू त्या जावई बापूच्या जीवावर का उठला म्हणतो मी. काय तर कळायला तयार नाही. बरं काही लोक काय म्हणतात माहितीये का? त्या काळ भैरीनच काहीतरी केलं. हे तर त्या सत्य समोर यायला पाहिजे बघ. आणि जर काळ भैरीने काहीतरी केलं असेल तर हा काळ भैरी भविष्यात आपल्या उपयोगाचा आहे बघ. आजा मला नाही आवडलं ताटावरून उठून आलास. पोरी तू कशाला येऊन आलीस? जेव. अगं पर नाही म्हणू नकोस. घरची लक्ष्मी उपाशी असल्यावर धन्यानं कसं जेवावं? तू म्हणत आहेस ते बाळू मामा म्हणले असतं तर बरं वाटलं असतं. तू बोलत नाही ना व? जाऊ दे, जेव तू. सत्य परीक्षा आहे बघ तुझी. हाव हाय मला वाटतं तेवढं सोपं नाही, पण काय करणार? चहा बी समजा करून बघितलं, मलाच काय उपाय साप. हा बघ आजा, आधीच सांगून ठेवते, मामा होते माझे, आता लगीन झालंय. लय नाही सोसायची मी, तिथल्या तिथं बोलन त्यांच्याशी. अभि घर सुधरायचा बी नाही. जाऊ दे, मी आधी काय बोलत बसले. तू जेव्हा सत्य तू बी उपाशी आहेस ना वर? आयाची लय आठवण येते. गंगी सावर लय उन्हाळा पावसाळा बघितला आहे ती. हाव हाय. काळ्या जेवला काय करावं समजना झालंय बघ. तुला विचार नकस करू, जेवून घ्या आधी, आणि काय लागलं तर मला हाक मार, मी आलोच. अरे नुसतं कमरेवर हात ठेवून बघू नका, कर काहीतरी. आता तुला सोडत नाही बाळ्या. या आगीच्या झळा तुझ्या मस्तकाची लाही लाही करतील.